शेवटचा मुद्दा आहे. येताना वसुदेवानी त्या यमुनेमध्ये लेकराला घेऊन याचं धाडस कशामुळे केलं? डोक्यावर कोण होता? कोण होता? देव होता. देव होता. आता ऐका, येताना डोक्यावर देव होता म्हणून धाडस केलं, पण जेव्हा देव खाली ठेवला आणि माया डोक्यावर घेतली आणि यमुनेच्या कडेवरती जेव्हा देव आला, जेव्हा वसुदेव आले, तेव्हा वसुदेवाच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली. का? वाहणारी कोण आहे? वाहणारी कोण आहे? बाई आहे. वाहणारी कोण आहे? यमुना बाई आहे. आणि डोक्यावर कोण आहे? हा, डोक्यावर बी कोण आहे? आता बाईच आहे. येताना जाताना देव होता, येताना कोण आहे? बाईच आहे. वसुदेव विचार करायला लागले, दोन बायाचं जमना. दोन बायकायचं अजिबात जमना. बायाचं म्हणाला, बायकाचं नाही बरं का. हे मला विचारले, मला तुम्हाला आयर घ्यायचं आहे म्हण. आता ते की घोळ घालून विचारले मला, काही की कळणार. मी म्हणलं ते काय की बाबा म्हणलो. पुन्हा म्हणले नाही, एक घेऊ की दोन म्हणले साड्या. मी म्हणलं दोन. मी सांगली की म्हणलं तू तुमच्या गावात, पण कळालं येत मला दोन बायका आहेत बरं काय. हा, ते बी अवघडच आहे. हा, नाही मी सांगणारच होतो. कसं आहे, कथा करून गेल्यावर बी काही लोक म्हणतात कथा झाली पण असं नको आहे. पहिली बायको बिमार होती, ते दोन्ही किडन्या फेल होत्या. दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळं बरेच पैसे काढतो, जवळजवळ 17-18 लाख रुपये गेले. ती म्हणली मी मरतो, तुम्ही दुसरी करून घ्या. मी दुसरी केलो, तिला 1-2 महिने दाखवलो. पुणे झालं, हैदराबाद झालं, मुंबई झालं, सगळे दवाखाने झाले, पण गुन्हा आला नाही. दुसरी बायको करून घेतलो का हिने टाईट झाली. आता गोळी नाही, काहीच नाही. तेच आमच्या वादकाची सापळे बर का. आता हे बायको चांगली झाली, बोल नको ते काय उभेच्या करून भेटत नाही. ती बिमार झाली ती म्हणून. हा, तरी आता काही काम करणं, समजा खाऊ नका, आराम राहते. काय देवाचीच कृपा की 2 किडन्या गेल्यावर माणूस वाचल का? विचार करावा. आता 14 वर्ष झालं काहीच नाही, मस्त नंबर 1 भांडत राहते. मला गोड आवाजात स्वर काढून पंचमला लावून भांडते. काय अडचण नाही. काही ते दोन. आता काय दोन बायकाचा विषय निघाला. वाहणारी यमुना आहे आणि डोक्यावर आहे, ती बी कोण आहे? माया आहे. दोन बायाचं जर भांडण लागलं आणि मी जर यमुनेत गेलो, वसुदेव म्हणतात मी जित्यानं मेलो. जाऊ नये तर बायको तिकडे जेलमध्ये अडकून आहे. जावा तर दोन गोष्टी आहेत. उभं काल्याच कीर्तन ऐकून सोडून द्यायचं नाही ना. मुद्दा आहे का? भगवान गोपाळ कृष्ण जेव्हा डोक्यावर होते तेव्हा ओटाला पाणी येईपर्यंत यमुना वाट दिली नव्हती. पण परिणाम असा झाला, माया डोक्यावर आली. वसुदेव त्या मंजई हिनेकरी मामापाशीच होती. यमुना इतक्यात होती, यमुना 2 भाग झाली. यमुना 2 भाग झाली. आता ऐका नातं. यमुना कृष्णाची कोण आहे? पत्नी आहे. पत्नी आहे. आणि डोक्यावर असलेली माया कृष्णाची कोण आहे? बहीण आहे. बहीण आहे. मला एक सांगा, यमुनेचं आणि कृष्णाच्या बहिणीचं नातं काय? उद्या सांगते का? हा, ननन भावजया. नातं काय? ननन भावजया. वाहणारी यमुना कृष्णाची पत्नी आहे, डोक्यावर असलेली कृष्णाची बहीण आहे. मग यातून आपल्याला एवढं शिकायचं आहे, जर आपली नणंद पंचमीला आली, जर आपली नणंद दिवाळीला आली, जर आपली नणंद आपल्या घरी सप्त्याला आली, तर नंदला भावजयनं म्हणायचं, वहिनी
घर तुमचं, घरात ठेवलेलं कपाट माझं, पण हे घर, हे चाव्या, हे घर तुमच्या बापानं बांधलंय, हे तुमच्यासाठी मोकळं, मन मोकळं करण्यासाठी कतार ऐकून उगा गेली माय यमुना फुल चढला चढला याच्यासाठी नाही हा, ननंद आणि भाऊजांना कसं वागावं याच्यासाठी करताय. दोन स्त्रियांना एकमेकीच्या जवळ आल्याच्या नंतर कसं वागावं याच्यासाठी करताय. देव इकडं आले, इकडं माया ठेवली आणि तिकडं आता गोकुळामध्ये आनंद होतो. त्याच्यासाठी आता तुम्ही जावा. हा आता तुम्ही थोडस मधून रस्ता द्या, ते पान आम्ही हे समोरचे फिल्टर ते काढून घ्या, तुमचे फिल्टर काढून घेतो. हातात द्या, हातात द्या. त्या बळीच्या द्वारामध्ये जेव्हा भगवान घेऊन उभे राहतात, छत्री घे, छत्री घे, हातात छत्री घे. बळीच्या द्वारामध्ये जेव्हा भगवान जाऊन उभे राहतात आणि भगवान उभे राहिल्याच्या नंतर बळीला दान मागतात. त्यावेळेस बळीच्या गुरुने सांगितलं, अरे तुझ्या दारामध्ये तो आलेला आहे ना, त्याला तू सामान्य असं समजू नकोस. तो
मोठी कान आहे, वेड्यासारखं करू नकोस. तो दिसायला जेवढा काळा आहे तो आतून पण तेवढाच काळा आहे. विचार कर म्हणजे त्याच्या शब्दाला तू फसू नकोस. त्याला विश्वासामध्ये घेऊन तू जाऊ नकोस. त्यावेळेस बळीराजांची आई बाजूला होता. बळीराजांच्या आईने सांगितलं, बळी अरे या वेळेस तू तुझ्या गुरूंचं सुद्धा ऐकायचं नाहीये. तुझ्या गुरुचे शब्द सुद्धा तू ऐकू नकोस. का देव हार पसरत असेल, धन्य झाली माझी कूस, धन्य तुझी माता आहे. का प्रत्यक्षात भगवान तुझ्या दारामध्ये उभे आणि ते तुला भीक मागतात. जे इच्छा असेल तुझ्या भगवंताची ती इच्छा तो पूर्ण करून टाक. त्याने हातावरती पाणी घेतलं आणि सोडून टाकलं. पाणी सोडण्यात देवाने सांगितलं जी इच्छा आहे तेव्हा बळीराजा देवाची इच्छा पूर्ण करतो. माग तेव्हा तुला काय हवंय तेव्हा मी तुला हवंय ते द्यायला तयार आहे. तेव्हा भगवंताने या बळीराजाला 3 पावलं जागा मागली. एका पावलामध्ये संपूर्ण लोक काढून टाकलं आणि दुसऱ्या पावलामध्ये पाताळ लोक काढून टाकलं. आणि सांग देवा, देव म्हणाला सांग बळी मी माझा तिसरा पाय कोठे ठेवू. तेव्हा बळीराजा म्हणतोय हा तिसरा पाय तू माझ्या माथ्यावरती ठेवू. तुका म्हणे बळी
देवाची इच्छा पूर्ण करतोय. देवाची इच्छा पूर्ण करत असताना त्या वामनाने देवाच्या तिसरा पाय डोक्यावरती ठेवलेले आहे आणि त्याला पातळामध्ये घातलेले आहे. कंप्लेंट 5:15 वाजलेले. आता भगवान गोपाल कृष्ण मथुरेतून गोकुळामध्ये येते. सर्वांनी जास्त हात वर करायचे नाही, असे एवढेच हात वर करायचं आणि देवाचं स्वागत करायचं आपल्याला. आगतम कृष्ण स्वागतम कृष्ण सर्वांनी म्हणायचे देवाचं स्वागत करायचं.
मला हे करायचं बघा एकच झालं त्यानं
थोडी शांत करायचे सर्वांनी थोडे शांत करा भगवते वासुदेवाय नमः मला सांगतो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय नमः भगवते वासुदेवाय